धाराशिवमध्ये भाजप पाठोपाठ शिवसेनेतून गंभीर आरोप आहेत। शिवसेनेतून आमदार तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप आहे। तानाजी सावंत यांनी पक्षाच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवली। अनंत लंगडेंकडून तानाजी सावंत यांच्यावर निशाणा आहे। तुम्ही स्वतः मागच्या लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदमध्ये, नगरपालिकेमध्ये कुणाचं काम केलं, उबाटा गटाची कशी हातमिळवणी केली आणि त्यांचा कसा प्रचार केला हे सगळ्याला माहितीच आहे। आणि ते ज्या नेत्याचं सांगतात त्या नेत्यांनी विधानसभेत, नगरपालिकेत, जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेच्या विरोधी उमेदवारांना रसद पुरवून आपल्या उमेदवारांना कसं अडचणीत आणता येईल याचे प्रयत्न केले, तरी त्यांनी आम्हाला काय करायचं त्यांनी आम्हाला शिकवू नये। मीरा भाईंदरमध्ये टिपू सुलतान चौकवरून वाद होताना दिसतोय। 2016ला टिपूच्या नावाला भाजपकडून मंजुरी मिळाली। नरेंद्र मेहतांनीच या सगळ्या संदर्भात ठराव मांडला होता नावाचा। भाजप स्वतःचाच निर्णय आता बदलण्याच्या तयारीत आहे। उद्याच्या महासभेमध्ये विषयपत्रिकेवर विषय आणलेला तो नाव बदलून यांना काय त्याचं प्रयोजन होणार आहे, काय आवश्यक आहे। मुंबई, अकोला अनेक ठिकाणी अशा ठिकाणी शेरे मैसूर टिपू सुलतान यांचं नाव दिलं गेलेलं आहे। विनाकारण एका बाजूने भारतीय जनता पार्टी विकासाची गोष्ट करते आणि दुसऱ्या बाजूला हिंदू मुस्लिमची भांडणं लावणे, हिंदू मुसलमानांमध्ये द्वेष निर्माण करणे काही आवश्यक नसताना हा विषयपत्रिकेवर विषय आणलेला याचा मी पूर्णपणे निषेध करीत आहे। बुलढाण्यामध्ये शिवभक्तांचं सपकाळांना आव्हान आहे। अहो सपकाळ, माफी मागा नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आहे। सपकाळांच्या निवासस्थानासमोर जात हे चॅलेंज दिलंय। हर्षवर्धन सपकाळ साहेब, तुम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा टिपूशी तुलना करून छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। मी तुम्हाला तुमच्या घरासमोरून आवाहन करतोय की तुम्ही तात्काळ छत्रपती श्री शिवाजी महाराजांची रायगडावर नतमस्तक होऊन माफी मागा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात तुम्ही जिथे दिसाल तिथे तुमचं तोंड काळा केल्याशिवाय शिवभक्त शांत बसणार नाही। कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।